MDH ಜನ ಮಸಾಲ. ಈಗ ಕಡಲೆ ಇರಲಿ, ಹಲಸಂದೆ ಬೀಜ, ಕಪ್ಪು ಕಡಲೆ ಅಥವಾ ಬಿಳಿ ಕಡಲೆ, ಎಲ್ಲವೂ ಸ್ವಾದಿಷ್ಟವಾಗುತ್ತೆ. MDH. ಈ ಮಧ್ಯೆ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ನಾರ್ಮಲೈಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಕಾಶ್ಮೀರ ಮರಳಿದೆ. ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು ಪುನರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಈವರೆಗೂ ಕೂಡ ಗುಂಡಿನ ಕಾಳಗದಿಂದಾಗಿ ಬೆದರಿದ್ದ ಜನ ಈಗ ಆರಾಮಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಖುಷಿಯಿಂದ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳು. ಎಂದಿನಂತೆ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಜನ ತೊಡಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕಾಶ್ಮೀರದ ಸ್ಥಿತಿಗತಿಯ ಬಗ್ಗೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ TV9 ಪ್ರತಿನಿಧಿ ಹರೀಶ್. ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಮರಳಿದೆ. ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಬಗ್ಗೆ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ನೀಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ರಿಪೋರ್ಟರ್ ಹರೀಶ್. ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಭಾರತ ಹಾಗೂ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆಯಾಗಿ 3 ದಿವಸಗಳ ಕಳೆದಿದೆ. ಕಾಶ್ಮೀರದ ಜನಜೀವನ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಮರಳುತ್ತಿದೆ. ಶಾಲೆ ಕಾಲೇಜುಗಳು ಓಪನ್ ಆಗಿವೆ. ಮಕ್ಕಳುಗಳು ಕೂಡ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಳೆದ 4 ದಿವಸಗಳಿಂದ ಶಾಲೆಗಳು ಬಂದ್ ಆಗಿದ್ವು. ಈಗ ಶಾಲೆಗಳು ಓಪನ್ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು. ಶ್ರೀನಗರದ ರಾಜ್ಬಾಗ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಶಾಲೆ. ಈ ಶಾಲೆ 4 ದಿವಸಗಳ ಬಳಿಕ ಓಪನ್ ಆಗಿದೆ. ಭಾರತ ಹಾಗೂ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಯುದ್ಧದ ಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು. ದಾಳಿಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ವು. ಹಾಗಾಗಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತಿನಿಂದ ಶಾಲೆಗಳು ಓಪನ್ ಆಗಿದೆ. ಜನಜೀವನ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಮರಳುತ್ತಾ ಇದೆ. ಜನರು ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೋಷಕರುಗಳು ಕೂಡ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಶಾಲೆಗೆ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳುಗಳು ಕೂಡ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು. ನನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಬೇಟಾ ಡರ್ ನಹೀ ಹೈ ಅಭಿ? नहीं. आराम से स्कूल आ सकते हैं? हाँ. बताइए, ये जंग खत्म होना चाहिए? हाँ. आप बताइए क्या कितना दिन से कितना दिन के बाद आप स्कूल आ रहे हैं? 4-5 दिन के बाद. 4-5 दिन बनते हैं. अच्छा, कौन सी स्कूल में पढ़ रहे हैं आप? निवारा पब्लिक स्कूल. अच्छा, कौन सी स्टैंडर्ड है आपका? 4th स्टैंडर्ड है. डर नहीं है अभी स्कूल आने के लिए? पापा मामा आराम से भेजा स्कूल पे? अच्छा, आप बताइए. जी, मुझे जब घर में थे अच्छा नहीं लगता है. हाँ, अच्छा. स्कूल आके अच्छा है. खुशी से आ रहे हैं स्कूल? जी. अच्छा. कोई डर गिर कुछ नहीं? नहीं. अब बताइए, आपको डर है? नहीं डर नहीं. अच्छा, स्कूल आने में खुशी होता है? हाँ. हम यहाँ पे सीखते हैं, खेलते हैं. हम स्कूल इसलिए आते हैं कि हम बड़े होके कुछ बने. अच्छा, सारा फ्रेंड्स खुशी है? हाँ. स्कूल आने की? हाँ. आप बताओ. आप आज हम बहुत खुश हैं स्कूल आने के बाद. खुशी हो गए? हाँ, 4 दिन से आप स्कूल नहीं आए थे. डर का माहौल था इधर? हाँ, बहुत ज्यादा. क्योंकि बॉम्ब भी फटे थे बहुत सारे, इसलिए एजुकेशन भी. क्या हो रहे थे इधर? हाँ? क्या हो रहे थे इधर? बॉम्ब पड़ रहे थे ऊपर से. मिसाइल बम पड़ रहे थे? हाँ, मिसाइल. आपको डर लगा था उस टाइम? हाँ, बहुत ज्यादा. अच्छा, अभी आराम से स्कूल आने का डर नहीं है कुछ? नहीं, अब नहीं है. अब नहीं बहुत. आप बताओ. हाँ? आप कौन सी क्लास में पढ़ रहे हैं? 6th क्लास. कुछ डर गिर कुछ नहीं है, आराम से स्कूल आ सकते हैं. खुशी है स्कूल आने में? फिर 4 दिन छुट्टी था. हाँ. घर के अंदर थे बाहर थे? बाहर खेलते थे? हाँ. घर के अंदर थे ना, खेल रहा था. अच्छा, 4 दिन छुट्टी के बाद फिर आ रहे हैं? हाँ. क्या बोलूं? क्या डर का माहौल था 4 दिन, अभी डर का माहौल खत्म हो गया है. आपको ऐसा लग रहा है क्या डर का माहौल नहीं है अभी? जी, हमें लग रहा है डर का माहौल अभी नहीं है. अभी हम बहुत खुश है स्कूल आके. हमने बहुत मिस किया स्कूल को, अपने फ्रेंड्स को. में बहुत सेफ फील कर रहे हैं क्योंकि यहाँ पर हमें टीचर्स सर हम बहुत सेफ फील कर रहे हैं. बस इतना ही कहना चाहते हैं. सर 4 दिन डर का माहौल था. सब अपने घरों के अंदर रह रहे थे. सबको लगा था मतलब कि जंग होने वाली है, लेकिन अब इन्होंने आपस में बातचीत कर ली है तो अब सब कुछ ठीक हो गया है. सर बहुत अच्छा लग रहा है अभी 4 दिनों के बाद स्कूल आके, क्योंकि घर पे पागल हो चुके थे ऐसे बैठ के. सिर्फ दिन भर खबरें पढ़ रही थी. 9 बजे के बाद पावर भी नहीं होता, तंग आते थे फुल घर पे और डर भी लगता था. यहाँ पे सारे सेफ है बहुत सारे बच्चों के बीच में. अच्छा, ये चोट कैसे लगे? चाकू से. चाकू? हाँ. क्या किसके साथ लड़ा? किसी के साथ नहीं, मैं चाकू के ऊपर गिर गया. अच्छा,
तो बहुत अच्छा लग रहा है कि अभी हम स्कूल आए। 4 दिनों में डर लग रहा था शाम को, फिर यहाँ पे अटैक हुआ सीज फायर के बाद भी। अब इन्होंने बातचीत की तो अच्छा लग रहा है अपने फ्रेंड्स के साथ मिलके। ಓಕೆ 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 ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಈ ಮಕ್ಕಳುಗಳು ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಖುಷಿಯನ್ನು ಪಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. 4 ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು ಬಂದಿದ್ದು ಮತ್ತೆ ಓಪನ್ ಆಗಿದೆ. ಮಕ್ಕಳು ಖುಷಿಯಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಭಯ ಇಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಾರ್ಮಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಭಯ ಇಲ್ಲದಲೇ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಪುಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಿರುವಂತಹದ್ದು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಅಜಯ್ ಜೊತೆಗೆ ಹರೀಶ್, TV9 ಶ್ರೀನಗರ. ಈ ರೀತಿ ಕಾಶ್ಮೀರದಾದ್ಯಂತ ಭಯದ ವಾತಾವರಣ ಮರೆಯಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಈಗ ಜನರೆಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ಶಾಲೆಯ ಕಡೆಯಿಂದಲೂ ಕೂಡ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ರಿಪೋರ್ಟರ್. ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಭಾರತ ಹಾಗೂ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಉದ್ವಿಗ್ನತೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆ ಆಗಿದೆ. ಕಳೆದ 3 ದಿವಸಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ದಾಳಿ ಪ್ರತಿದಾಳಿಗಳು ಆಗಿಲ್ಲ. ಜನಜೀವನ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಮರಳುತ್ತಿದೆ. ಶಾಲೆಗಳು ಓಪನ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ನಾನೀಗ ಶ್ರೀನಗರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ರಾಜ್ಬಾಗ್ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿ ಶಾಲೆಗಳು ಓಪನ್ ಆಗಿದೆ. ಇಷ್ಟು ದಿವಸಗಳ ಮುಚ್ಚಿದಂತಹ ಶಾಲೆಗಳು ಈಗ ಓಪನ್ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು. ಮಕ್ಕಳುಗಳು ಕೂಡ ಪೋಷಕರು ಕೂಡ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ರಾಜ್ಬಾಗ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರದೇಶ, ಶ್ರೀನಗರದ ರಾಜ್ಬಾಗ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರದೇಶ. ಮಕ್ಕಳುಗಳನ್ನು ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಾಲೆಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಓಪನ್ ಆಗಿದೆ. ಜನಜೀವನ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ಜನರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಯ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ನಾನು ಒಂದು ಪಾಪುನ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. अच्छा, इंडिया पाकिस्तान का बारे में सीज फायर हो गया, अभी डर नहीं है? नहीं है। अच्छा, डर नहीं है, आराम से स्कूल आ सकते हैं? हाँ, आराम से स्कूल आ सकते हैं। अच्छा, कुछ डर नहीं है? हाँ? डर नहीं है? नहीं है डर। अच्छा, क्या बोलना चाहते हो? जंग खत्म होना चाहिए? हाँ, जंग खत्म होना चाहिए। अच्छा, आप क्या बोलना चाहते हो? जंग खत्म होना चाहिए और स्कूल खुला होना चाहिए। हाँ। अब स्कूल खुला होना चाहिए। हम स्कूल आराम से आ सकते हैं। अच्छा, इसीलिए हम यहाँ पर आए हैं। अच्छा, पेरेंट्स को डर नहीं है आपको स्कूल भेजने के लिए? हाँ, उनको भी डर है थोड़ा सा। बच्चा थोड़ा स्कूल जाता है, उसको मत कुछ होगा। हाँ। क्या डर नहीं है स्कूल आने में? नहीं, डर नहीं है, थोड़ा सा डर है अपनी जगह। डरना सिर्फ अल्लाह से, हम डरते नहीं है किसी से। आप बात कीजिए, क्या आज से स्कूल ओपन हुए हैं, कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है अपने फ्रेंड से मिलके, और हम सिर्फ डरेंगे अल्लाह से। बहुत अच्छा लग रहा है स्कूल आके, तो हमें अल्लाह से, क्योंकि अल्लाह सबसे बड़ा, जो इंसान कर सकता है वो अल्लाह नहीं कर सकता है। और अब अगर मारेंगे भी, अब मौत भी अल्लाह के पास है, जीना भी अल्लाह के पास है। अल्लाह की मर्जी है, हम जिंदा रहे हमारे, बस वो अल्लाह लिखता है नसीब में, हम उसमें कुछ नहीं कर सकते हैं। कितने दिन बाद स्कूल खुला है? 4 दिन बाद हम रियली बहुत मिस कर रहे थे अपने स्कूल को, टीचर्स को, फ्रेंड्स को, सबको। 4 ದಿವಸಗಳ ನಂತರ ಮತ್ತೆ ಶಾಲೆ ಆರಂಭ ಆಗಿದೆ. ಶಾಲೆಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಭಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿನ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಅಜಯ್ ಜೊತೆಗೆ ಹರೀಶ್, TV9 ಶ್ರೀನಗರ. ವಾಹ್, ಯಾಕೆ ಈಗ ಬಂತ ಸ್ವಾದ? ಖಂಡಿತ ಈಗ ಬಂತು ಅಸಲಿ ಸ್ವಾದ. MDH ಚಂಕಿ ಚಾಟ್ ಮಸಾಲ ಲೈಫ್ ಅಲ್ಲಿ ಅಸಲಿ ಸ್ವಾದ ತರುತ್ತೆ. ಅಸಲಿ ಮಸಾಲ, ಎಸ್ ಎಸ್ MDH